हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर तिथे असंच भक्तांबरोबर अशाच आमच्या एखाद्या भक्ताचं नाव घ्यायचा, तिथं पाठ करायचे, 2-3 दिवस राहायचे. तर एक व्यक्ती जशी बोलावून घेते, आज ज्ञान समजा, ते त्याला बोलवायचे. तो बसून इथलं तिथलं बोलायचा. म्हणतात की भक्ती तर आपल्या मनातच असते. गुरु केल्याने काय भक्ती होते का? घे आणि दे, कर आणि खा, बस असंच तर सगळं होतं. मग अशाच काही गोष्टी करत राहिला, समजावण्याचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. कारण की त्याची 10-15 एकर मिळून जमीन होती, ट्यूबवेल केली होती शेतात. तर त्याला काय जरूर होती, त्याला काय वाटली आवश्यकता भगवानाची? तरुण शरीर होतं. खूप समजावण्याचा प्रयत्न केला, इकडचं तिकडचं बोलत राहिला, उठून चालला गेला. खाण्यापिण्याचं वय आहे आणि असंही आता फाशी देत आहात तुम्ही. बिडी नाही प्यायची, दारू नाही प्यायची, मांस नाही खायचं, नाचणं गाणं नाही, असं म्हणून घरी निघून गेला. आणि म्हणतो कसा, भक्ती तर म्हातारपणी करतात ना, वृद्धावस्थेमध्ये. त्याला म्हटलं म्हातारपणी भक्ती कठीण होईल जर पहिल्यापासून सुरू झाली नाही तर. कारण म्हातारपणी तर सगळ्या आपदा येतात. कधी डोळ्याचं काम, तर कधी दात पडतात, कधी पित्त भडकतं, तर कधी डोकंदुखी. आणि परिवार पण मोठा होतो. कधी कोणी आजारी, तर कधी कोणाचा मृत्यू, तर कधी त्या वृद्धाला जखम होते, कधी खोकला सतावतो. तर अशा अगणित शेकडो समस्या येतात. उठले की बसता येत नाही. आणि काय माहिती की वृद्धावस्थेपर्यंत प्राणी जिवंत राहील का नाही राहील. तर भक्तीसाठी तर संतांनी सांगितलंय, सद्ग्रंथांमध्ये पण असंच लिहिलं गेलंय की भक्तीसाठी तर जेव्हा मूल 3 वर्षाचं होऊन बोलायला लागेल, 3 वर्षाच्या बालकाला उपदेश द्यायला पाहिजे. जसं पण करेल तो थोडं तरी करत राहील. कारण घरात जेव्हा चर्चा होते, मंत्र ऐकेल तर तोही बोलेल, आपोआप बोलत राहील. मुलांवर जास्त परिणाम होतो, प्रभाव पडतो. तर 3 वर्षांपर्यंत मूल मातापित्यावर अवलंबून असतं. मातापित्यांनी दीक्षा घेतली, मर्यादेत राहिले, तर परमात्मा त्यांच्या तशा प्रकारच्या बालकांचं पण रक्षण करेल. आणि मग त्या बालकांना नामाशी जोडून द्यायला पाहिजे. तर मग काय बघितलं, 1 महिन्यानंतर परत त्याच गावात नगरात जाण्याचा परमात्म्याने संयोग घडवून आणला. सत्संग होता. तर दुसऱ्या वेळी जेव्हा दास गेला तेव्हा कळलं की तो व्यक्ती जो इथे वादविवाद करत होता, त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू पण कसा होईल, कसा झाला, फार दुःखदायक प्रकार होता. त्याची स्वतःची एक विहीर होती. या बाजूची गोष्ट आहे, बाढडा बाजूची, हरियाणाची. त्याची स्वतःची एक विहीर होती. त्या विहिरीत खालती जल होतं. विहिरीत ट्यूबवेल असते. तर पूर्ण दिवस ट्यूबवेल चालवली, पाणी जरा खाली जात असतं. विहिरीचं पाणी खोल गेलं होतं. आणि तो स्नान करण्यासाठी तो काय करायचा, त्या विहिरीतच त्याने खाली दगडाच्या पायऱ्या बनवल्या होत्या, त्यावर बसून स्नान करायचा. जेव्हा विहिरीत पाणी जास्त असायचं तेव्हा तो वरच्या पायरीवर बसून तिथेच स्नान करून घ्यायचा. आणि मग त्या दिवशी पाणी खूप खाली उतरलं. त्यांनी विचार केला की या खालच्या पायरीवर बसून आंघोळ करेन, आणि गेला कमीत कमी 5 फूट खाली.
त्यांनी लक्ष नाही दिलं. तो खाली गेला तर पायरीवर शेवाळं आलं होतं. पाय घसरला आणि विहिरीत पडला. त्यांनी प्रयत्न केला पायरीला पकडण्याचा. ती त्याच्या हाताच्या रेंज बाहेर गेली आणि त्याच्या आत तो बुडून मरून गेला. सगळी रात्र शोधत राहिले त्याच्या घरचे. मुलगा आला नाही. कुठे गेला, कसा आहे? शोधत शोधत सकाळी दिसलं की कपडे आणि बूट बाहेर ठेवले आहेत. आत विहिरीत मरून वरती तरंगतोय. जेव्हा पाहिलं की त्याच्या हातांनी जो प्रयत्न केला होता पकडण्याचा कुठल्या वस्तूला, विहिरीच्या आतल्या बाजूला जी पक्की होती त्यावर शेवाळं लागलं होतं. त्यावर त्याच्या बोटांचे असे निशाण उठले होते. कुठल्या तरी प्रकारे पकडीन असे निशाण होते आणि तो मृत्यू पावला होता. यावरून हे असे ज्ञान समजून आले पाहिजे की कुठल्या आधारावर आपण असे मोकळे फिरतो आहोत आणि काय प्रसंग घडतात. आता तो वृद्ध झाला नाही. भक्ती त्याने केली नाही. आता माहीत नाही कुठे धक्के खात फिरेल, कोणी गाढव बनेल, कुत्रा बनेल. तर पुण्यात्म्यांनो, या गोष्टी लक्षात ठेवा. आता त्याची मृत्यू कशी झाली असेल? सहजासहजी झाला नसेल. रडला असेल, चित्कारला असेल, ओरडला असेल, वाचवा वाचवा. वाचवायला कोणी माणूस पण नसेल तिथे. कोण वाचवणार तिथे? भगवान वाचवेल, उचलून वर आणेल. त्या समर्थ शक्तीची ओढ घेतल्याने आधार मिळतो. प्रल्हाद वाचवला, ध्रुव वाचवला, मीराबाई वाचवली. किती अजून प्रमाण बघायचे आहेत जे लाखोंच्या संख्येने इथे वाचवत आहेत भगवान. तर आपण परमात्म्याची शरण अतिशीघ्र ग्रहण करायला पाहिजे. तर इथे भगवानाने आपल्याला सांगितले आहे, परमेश्वराने आपल्याला आठवण करून दिली आहे कि झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का और कुछ मुख में कुछ गोद। राम नाम कड़ुआ लगे, राम नाम कड़ुआ लगे, मीठे लगे दाम, दुविधा में दोनों गए, हे माया मिली ना राम। हा दास एकदा जेव्हा आमचे पूज्य गुरुदेवजी सतलोक चालले होते, त्यांचा एक आश्रम बनवला गेलाय तलवंडी भाई, जिल्हा फिरोजपूरच्या मध्ये. तलवंडी भाई म्हणतात त्याला. छोटासा कसबा मंडी आहे तिथे. तिथे आश्रम, अजून पण काही आश्रम आहेत बोगामध्ये. एक खन्नामध्ये पण होता, एक नजमगडमध्ये पण होता आश्रम तलवंडी भाईमध्ये. तलवंडी बाईमध्ये त्यांचे काही शिष्य बनले होते, तर तिथे हा दास जात होता सेकंड संडेला सत्संग करायला. त्यांच्याच प्रार्थनेवर एक सत्संग इथे करत जायला पाहिजे. गुरुदेव गेले होते तर तिथे त्यांचा कोणी रिलेटिव्ह आलेला होता, कोणत्या वृद्धाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करायला. म्हातारी मेली होती कोणी. ते शुक्रवारी आले होते, शनिवारी जाण्याची तयारी करत होते 12-1 पासून. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही सत्संग ऐकून जा. जे आमच्या गुरुदेवांचे शिष्य होते तिथे, शेठ होते, लालाजी होते. उद्या सत्संग होईल 9 वाजता. गरमीचे दिवस होते की उद्या 9 वाजता सत्संग सुरू होईल, 11 वाजेपर्यंत सत्संग असतो, सत्संग ऐकून मग जा. म्हटले की मी असे खूप सत्संग ऐकलेत, गुरु पण बनवून ठेवलेत, अशी काही गोष्ट नाही. ते म्हणाले तुम्ही सत्संग पण ऐकून ठेवले असतील, गुरु पण बनवून ठेवले असतील, पण हा सत्संग त्यापासून भिन्न आहे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तो म्हणायला लागला की नाही नाही, मला खूप आवश्यक काम आहे. उद्या संडेला एक पार्टी येईल, त्यांच्याबरोबर माझं ॲग्रीमेंट होईल आणि मला त्यात जवळजवळ 5 लाखांचा बेनिफिट आहे, तर म्हणून माझं जाणं कंपल्सरी आहे. ते म्हणाले की काही हरकत नाही, संडेला 1-2 वाजता येणार असतील ना? हो, 1-2 वाजता येतील. तर तू सकाळी निघून जा. 12 वाजता निघालास तर 3 वाजेपर्यंत पोहोचशील. 4 वाजता चंडीगडला जायचं होतं त्याला. सांगायची गोष्ट अशी की त्यांना अजिबात ऐकलं नाही आणि निघून गेला. पूर्ण परिवार होता, म्हणजे 4 सदस्य होते घरचे. ते 2 पती पत्नी, 2 त्यांची मुलं.
अंबालाच्या जवळ आले. एक ट्रक उभा होता, वाळूने भरलेला, आणि त्याचे मागचे टायर काढून ठेवले होते, जॅक लावून ठेवला होता. आणि त्याला तर 5 लाख दिसत होते कन्फर्म. ॲग्रीमेंट दाखवलं होतं, अजून काही दिसत नव्हतं. पूर्ण स्पीडने जात होता. मारुती कार होती, त्या ट्रकच्या खाली घुसली. प्रथम तर धडकताच मेले असतील. राहिलेली कसर जॅक निसटताच तो पूर्ण लोडेड ट्रक त्यांच्यावर पडला. तिथेच ॲट द स्पॉट 4ही मरून गेले. आता चाट ते 5 लाख आणि घे डोक्यावर. आता परमात्मा म्हणतात, जे काम करायचं होतं त्याच्या जवळ पण येत नाहीत. सगळे दिवस इथेच शेणातल्या किड्यासारखे गोळा करण्याच्या मागे लागलेले असतात आणि इथंच राहून जातं. तर इथे परमात्मा म्हणतात, राम नाम कड़ुआ लागे मीठे लागे दाम, और दुविधा में दोनों गए ये माया मिली ना राम. म्हणूनच परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, मात पिता मिल जावेंगे 184 माँ, सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. ज्या परिवाराला तू आपला जाणून आणि ह्याच्याच पालनपोषणात आणि त्यांच्याच लोकलज्जेस्तव भगवानापासून दूर राहतो आहेस, भोळ्या आत्मा, हे माता पिता तर तुला अन्य शरीरात पण मिळून जातील. कुत्र्याचा इथे जन्म झाला तिथे माता पिता, गाढवाच्या घरी जन्म झाला तुझा तर तिथे माता पिता, बस पक्षी झालास तर तिथे माता पिता, आणि अन्य परत मनुष्य जीवन पण प्राप्त झाले तर तिथेही माता पिता. मात पिता मिल जावेंगे 184 माँ, और सतगुरु सेवा और ये बंदगी ये भक्ति भाई फेर मिलन की ना. परमात्मा परत कशी खोल जखम या आत्म्याला लावतो, ज्यामुळे इथे तडकाफडकी उठ, थोडा जागा हो, थोडा परिणाम होईल याचा काही. हे अँटीबायोटिक आहे, ही कॅप्सूल समजा परमात्म्याची वाणी, जी आत्म्याला जागृत करून टाकेल आणि ह्यावर ह्या 3ही गुणांची जी नशा बनली आहे किंवा भांग प्यालेली आहे, काळाच्या या खोट्या सुखाची, ह्या त्रिगुणी महामायेची, ह्यापासून मिळणाऱ्या लाभाची, तर इथे उतरण लागेल, काही कमी होऊन जाईल, याची नशा उतरेल. तुम्हाला परमात्मा म्हणतात, कबीर ये माया अटपटी और सब घट आन अड़ी, किस किस न समझाऊं या कुएं भांग पड़ी. तुम्ही हा सत्संग सोडून अन्य सत्संग पण ऐकत असता, त्या सत्संगींचे व्यवहार पण बघत असता. नाव सत्संगाचे, काम सारे तेच जे साधारण जन करता. म्हणून समाजामध्ये कुरीती न घटता वाढतच जात होत्या. असाच हा भ्रष्टाचार पण वाढतच चाललाय, दुराचार पण चरण सीमेपर्यंत पोचलाय, अत्याचार, लूटमार, लाचखोरी. तर काय फायदा झाला? इतके संत आणि भक्तांची गणती नाही आणि असर थोडा पण नाही कोणाच्या. कारण काय आहे? कारण ते संत नाहीत आणि संतांच्या आदेशाशिवाय विकार सुटू शकत नाहीत. संतांच्या वचनात परमात्म्याची दया असते, त्याच्याच वचनाने त्याची सत्संग ऐकण्याने प्रभाव पडतो. तर ते संत नाही आहेत, ते दिसतात संत, कारण की वरच्या देखाव्याने किंवा या सत्संग वचन ऐकवण्याने संत होत नसतो. संतांचे खूपच जास्त गहिरे जे लक्षण असतात ते जनसाधारण लोकांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. एकतर संतांची ज्ञानाने ओळख होत असते, संतांची आणि असंतांची, त्यांच्या वचनांची, त्यांच्या सत्संगांची ओळख होत असते. आणि सद्ग्रंथांमध्ये तर अजूनही बरीच ओळख सांगितली आहे की उलटे लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला जो वेगवेगळे सांगेल सहवेदवेत तो तत्वदर्शी संत आहे. गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 हेच ज्ञान दिलंय. आणि संत आणि असंतांची ओळख त्याच्या वरच्या देखाव्याने नाही होत, वरच्या अवडंबराने नाही होत, त्याच्या ज्ञानाने होते.
आणि मग समाधानाच्या मंत्राचा मंत्राने होते. ज्ञान पण ऐकवून ऐकवून कोणी कोणाशी मिळवून सांगू शकतो, पण त्याच्याकडे त्या रोगाचा नाश करण्याची, ह्या आपल्या जन्ममृत्यूच्या रोगाचा नाश करण्याची आणि प्रारब्धामध्ये येणाऱ्या कष्टांचे निवारण करण्याचे औषध नाही आहे, तो सही मंत्र नाही आहे, तर तो कितीही बाता मारत राहिला तो संत नाही आहे. आणि कोण्या व्यक्तीने या दासाकडून ऐकून आणि हा मंत्र घेऊन तिन्ही आणि स्वयंभू संत बनून कोणाला दान करायला जाईल तर देतोय, तर तो डुप्लिकेट लायसन्स बनवतोय, कारण तो अधिकारी नाही आहे. तो गुरुच्या आज्ञेशिवाय स्वतःचा नाम देऊन टाकतोय, तर तो निगूर आहे आणि तो अधिकारी नाही आहे. त्याच्याकडून उपदेश घेतलेला पण व्यर्थच आहे. तर या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सावधान राहायचं आहे. आता काय सांगत आहेत परमात्मा? कंठी माला सुमरणी पैरे से क्या हो, ऊपर डुंडा साध का अंतर राख्या खो. वरून तर साधूपणाचा ढेंडरा पेटतोय. गळ्यात माला, तिलक, दाढीबिडी वाढवून ठेवली आहे, लाल कपडे घालून ठेवले, असा दिसतोय जसा मोठा महापुरुष असेल, पण आतमध्ये भक्ती ना ज्ञान. म्हणतात वरती ढिंडोरा साधूपणाचा, वरती लोक दाखवतात जसं दिसतं. माणसाने विचार केला की भगवानाला भेटून आला असेल आणि आतमध्ये खाक नाही त्याच्यात, तर त्याच्या ज्ञानाने कळेल, त्याच्या बोलीवरून कळतंय. जसं धर्मदासजींना जे काही ज्ञान झाले, आदरणीय धर्मदास साहेबजींना, आणि परमात्मा त्यांच्यापासून दूर होते, त्यांच्या वियोगात संतांना भेटत होते आणि त्या संतांना प्रश्न विचारायचे ते की ब्रह्मा विष्णू महेशांचे मातापिता कोण आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 जो गीता ज्ञान देणारा कोणी अन्य भगवानाला शरण जाण्याविषयी बोलतो, तो भगवान, तो परमात्मा कोण आहे? तर ते त्याचे उत्तर नाही देऊ शकत होते. ते तीच बोली बोलत होते जी पहिल्यांदा बोलत असत, अरे तू अजर-अमर आहेस, सर्वेश्वर आहेस, महेश्वर आहेस. तर उठून चालून पडत होता की हे संत नाहीत, असंत आहेत. तर संत आणि असंतांच्या बोलीवरून पत्ता लागतो. कबीर परमेश्वरजी म्हणतात, खरना होवे केहरी कभू, सिंह की खाल उठाए. जर गाढवाला सिंह की म्हणजे सिंहाची कातडी पांघरायला दिली, वरचं कव्हर त्याचं, तो तेवढ्याने सिंह बनत नाही, वाघ बनत नाही. दिसतो वाघ आहे अगदी. एक दिवस एका कुंभाराला एक युक्ती सुचली. त्याला कुठून तरी एक वाघाचं कातडं मिळालं पडलेलं. वाघ मेलेला मिळाला. त्याने ते कातडं काढलं, व्यवस्थित केलं काटून छाटून, आणि त्यांनी आपल्या गाढवावर घालून टाकली, फिट केली आणि त्याला रात्रीच्या वेळी शेतात सोडून दिलं. तो जाऊन शेतकऱ्याची पिकं खायचा. रखवालांनी पाहिलं, चंद्राच्या चांदण्यात जवळ गेले. काय पुढं आलं, काय आलं, तिथं बघितलं की वाघ उभा आहे, पिकं खातोय. वाघ वाघ. तर ते पळून गेले जोराने, गावाच्या बाहेर येऊन थांबले. मेलो मेलो, वाघ आला, वाघ आला. आता रखवालांनी तिथं जाणंही सोडून दिलं की रात्री वाघ येतो आणि पिकं खातो. खूप चर्चेचा विषय बनला. एका दुसऱ्या कुंभाराला पत्ता लागला की बाबा, वाघ पिकं तर नाही खाऊ शकत, बघूयात की कोणी गाढवावर कातडं नाही ना पांघरून ठेवलेलं. त्यांनी विचार केला की चला ओळख करून घेऊ. गाववाल्यांना सांगितलं की चला आज वाघ पकडू. ते म्हणाले, नाही बाबा नाही, तिकडं नाही जायचं. तो म्हणायला लागला की चला तुम्ही माझ्याबरोबर चला, वरती मचणावर बसा उंच चढून. तो 2-4 आपली गाढवं घेऊन गेला आणि जिथे तो वाघ येत होता त्याच्या आसपास गाढवं सोडून दिली आणि तो बसलेला वरती मचाणावर. आता भीती त्याला पण होती, कुंभाराला, खरंच कोणी वाघ तर नसेल. चला आता ओळख होऊन जाईल, तो या गाढवांना खाईल आणि अजून काय होईल. तर थोड्या वेळाने त्या गाढवांनी आपली बोली बोलली, हू हू करू लागले. तो वाघ पण हू हू करायला लागला. तो आला पळत पळत
आणि त्या गाढवांपाशी येऊन हू हू करता करता खूप मस्तीमध्ये त्याची वाघाची कातडी उतरली. आता गाढव ते गाढव. तर रखवाले उतरले. अरे हा तर खराखुरा गाढव आहे. त्या कुंभाराला धमकावले की काय तू हे काय जुलूम केलास. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात की गाढवाची आणि वाघाची ओळख त्याच्या आवाजाने होते. तो पण हू हू करतो. जेव्हा म्हणू लागले तेच तर, तो तर गाढव आहे, वाघ नाही. वाघाचा आवाज थोडी आहे, ही तर बोली नाही आहे वाघासारखी. तर अशा प्रकारे संत आणि असंतांचे ज्ञान त्याच्या वचनांनी, त्याच्या सत्संगांनी, त्याच्या ज्ञानाने होत असते. आता परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, अगम निगम को खोजले, बुद्धि विवेक विचारे, उदय अस्त का राज मिले, तो बिन नाम बेगारे. तर पुण्यात्म्यांनो, आम्ही तर हा विचार करतो की आपल्याला कोणती चांगली पोस्ट मिळून जाईल, आपल्याला कुठलं चांगलं राजपद प्राप्त होऊन जाईल, MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती बनून जाईल. आता परमात्मा आपल्याला काय आठवण करून देतात की ज्या वस्तूची तुम्ही इच्छा करत आहात ही मनुष्य जीवनाची इच्छा नाही आहे. हे तर बालकांची खेळणी आहेत, मुलांची इच्छा आहे. या टाईपची भक्तांची इच्छा नसते. याच्याबरोबर आपण याचा खोलात जाऊन विचार करायला हवा. जसा एक पोलंड देशाचे पूर्ण कॅबिनेट, पूर्ण मंत्रिमंडळ, ज्यामध्ये 96 व्यक्ती होते, एका विमानात बसून, आणि दुसऱ्या ठिकाणी कोणी अन्य मंत्री मरून गेला होता, त्याचा शोक व्यक्त करायचा होता, कडू घास काढायचा होता त्यांचा, आणि ते त्यांचे वायुयान दुर्घटनाग्रस्त झालं. 96चे 96 मरून गेले, ज्यामध्ये तर 85 तर त्या मंत्रिमंडळाचे सदस्य होते, बाकी ते विमानवाले 1-2 जण असतील. आता त्यांच्या किती इच्छा असतील, त्यांनी काय काय योजना बनवल्या असतील. परमात्मा म्हणतो जे काम करायचे होते ते सुरू केलेच नाहीत, तर वायफळ गोष्टींमध्ये मनुष्य जीवन घालवले. तुम्ही इथे बघत आहात, एक वेळ एक हरियाणाच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली. त्यांचे 2 मंत्री एकाच हेलिकॉप्टरमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. सकाळीच शपथ घेतली होती. 2, 4, 10 दिवस झाले होते बनवून, आणि संपून गेले. असाच एक मुख्यमंत्री आंध्र प्रदेशाचा, एक अरुणाचल प्रदेशचा हेलिकॉप्टरमधून जात होते. पुढे त्यांची वाट बघत त्यांच्या स्वागताला त्यांना हार घालण्यासाठी लोक उभी होती, आपल्या स्वार्थासाठी, आणि ते दुर्घटनाग्रस्त होऊन गेले. एकाचे तर 3 दिवसांनी प्रेत मिळाले, एकाचे 1 आठवड्याने गिधाडे लागली होती त्यांना. पुण्यात्म्यांनो, ह्या तत्वज्ञानाने आपल्या हृदयात फक्त भगवानच शेष राहील हे ज्ञान ध्यान देऊन ऐका. हे कामच आहे मनुष्य जीवनाचं. आता आपण एका परमात्म्यापासून दूर होऊन तत्वज्ञानाच्या अभावामुळे त्या शेणातल्या किड्यासारखे हे मायारूपी शेण गोळा करायच्या मागे असतो, आणि रस्त्यातच आपला मृत्यू होऊन जातो. जसे शेणातले किडे असतात, बघितले असतील शेतात, म्हैस गाय शेण विसर्जित करते, शेण करून टाकते, आणि ते दोन्ही भोंड आणि भोंडणी, ते पती पत्नी, ते सारं शेण गोळा करून आपल्या बिळात ठोकून ठेवतात. गोळ्या बनवून वरती माती लावून ठेवतात की कोणाला कळू नये की ठेवलंय, लपवून. आणि असे करत करत मरून जातात पशुच्या पायाखाली येऊन, आणि ते शेण तसंच राहून जातं जाग्यावर. तर ही माया जोडून बँका भरून ठेवल्या, आणि गाढव बनून सैरसपाटे करत फिरतील. ज्यांचे पैसे घेतले, जसे राजा लोक आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, अन्य मंत्री आहेत, जे राजपदावर बसलेत, कर्मचारी अधिकारी आहेत, हे जनतेच्या टॅक्सने मजा मारत आहेत आणि कर लावून ठेवलाय जनतेवर. जसा गरीब माणूस पण आपल्या 10 महिन्यांच्या कमाईनं काही करतो, तर ते पण टॅक्समध्ये जात असतं, आणि त्यावर हे मौज करतायत. जे त्यांचं कर्तव्य असतं ते विसरून ते पण फक्त आपल्याच स्वार्थासाठी आपलंच पोट भरायला लागलेले असतात.
ज्या कारणाने त्यांना प्रत्येकाचा कणकण द्यावा लागतो. कोणाचा बैल होईल, कोणाचा गाढव बनेल, कोणाची म्हैस बनेल, गाय बनेल. परमात्मा म्हणतात, तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. जसा एक गव्हर्नर होता पंजाब आणि हिमाचलचा, तो जॉईंट म्हणजे 2 चार्ज होते त्याच्यावर, दोघांचा गव्हर्नर होता एकटा. तो रिटायरमेंटला आला होता, 1-2 वर्ष राहिली होती. त्यांनी पाहिलं पहाडी क्षेत्रामध्ये हिल स्टेशनवर खूप मोठा बंगला बनवीन आणि म्हातारपणी तिथे थाटात राहीन, शुद्ध हवा असेल, सैर सपाटे करीन तिथे. त्या उद्देशाने 3 करोड रुपये घेऊन हेलिकॉप्टरमधून तिथल्या कुठल्या चांगल्या मोठ्या प्लॉटचे, मोठ्या जमिनीचे तो रजिस्ट्रेशन करायला चालला होता. 3 करोड रुपये त्याने हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेले होते. आता पुण्यात्म्यांनो, आधी 100-100च्या नोटा होत्या, 500च्या पण नव्हत्या. पण मरण्याचे काम तो स्वतःच करत होता. ते 3 करोड 100च्या नोटा भरून पहा किती होतात. तर तो दुर्घटनाग्रस्त झाला. ते हेलिकॉप्टर, त्याचे कुटुंब पण बरोबर होतं, एक छोटं बाळ होतं, मुलगा, ते तिथे पहाडावर पडून मेलं आणि त्या नोटा उडत राहिल्या. बकरीने खाल्ल्या. त्यानंतर तिथे येऊन जे शेळी बकरी चारत होते तिथे त्यांनी नेल्या उचलून गड्ड्या. मग काय बघितलं की त्याचा जो स्वतःचा रेसिडेन्स होता तिथे त्याने तळघर बनवलं होतं आणि त्याच्यात 40 करोड रुपये ठेवले होते. 40 करोड रुपये 100-100च्या नोटांमध्ये माझ्या विचाराने 2 ट्रकमध्ये पण मावले नसते. आणि तो छाती उघडून बसलाय, सापासारखा त्यावर झोपलाय आणि तिथे मरून गेला. तिथेच पडून राहिला. आय हाय, आता काय होईल. तो लाट साहेब परत गाढव बनेल आणि गाढवीण त्याची पत्नी. आणि मग काय बनेल तिथे. ज्यांचे पैसे एकत्र आणून ठेवले होते प्रत्येकाच्या पैचा हिशोब चुकवतील. ते खूप मोठं काम बनवलं त्यांनी आपल्यासाठी. तर परमात्मा म्हणतात कि तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक 29 मध्ये म्हटलंय की अर्जुन, माझा आश्रित बन, मी तुला जे ज्ञान सांगतो आहे त्याचा आश्रय घेऊन त्यावर अंमल कर. काय सांगितलंय गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलंय की आध्यात्मिक अनुष्ठान म्हणजे यज्ञांची जाणकारी सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्ताराने सांगितली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान जाणून घेतल्यानंतर तू सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होशील. चौथे काय आहे की 34व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतामध्ये सांगितलंय की अर्जुन, ते तत्वज्ञान जे सच्चिदानंद घनब्रह्मने जे स्वतः येऊन आपल्या मुखकमलाने सांगितलंय ती कबीर वाणी आहे. ती कबीर वाणी आहे, ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम करण्याने, कपट सोडून त्यांना प्रसन्न करण्याने, सरलतापूर्वक प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्मा तत्वाचे ज्ञान करून देतील. म्हणजे गीता ज्ञानदातापेक्षा अन्य कोणी परमशक्ती आहे जी पूर्ण मोक्षदायक आहे, जिला शरण गेल्यानंतर परत संसारात कधीही परतून येत नाही, पूर्ण मोक्ष होत असतो आणि त्याच्या कृपेने ह्या जीवाला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होत असतो. आपल्याविषयी गीता ज्ञानदाता म्हणाले की अर्जुन, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 मध्ये, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात गीताजीमध्ये गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये म्हणतो की तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेले आहेत, तुला माहिती नाही, मला माहिती आहे. तर ह्यांनी सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता सुद्धा नाशवंत आहे, त्याचे पण जन्म मृत्यू होत असतात. गीता ज्ञानदाता कोण आहे? श्रीकृष्णमधून हा ब्रह्म बोलतोय.
आता ब्रह्मची पूजा करण्याने सुद्धा ते स्थान प्राप्त होऊ शकत नाही जिथे जाण्यानंतर साधक परतून कधी संसारात येत नाही, जे गीतेच्या अध्याय नंबर 15 मध्ये श्लोक नंबर 4 मध्ये सांगितलंय. आणि परत गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलंय की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराच्या शरणला जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तर ह्यानी सिद्ध झाले की त्या गीता ज्ञानदातापेक्षा अन्य कोणी परमेश्वर आहे ज्याच्या कृपेने तो सगळा हे जन्ममृत्यूचे हे झंझट, हा रोग हा जाईलच जाईल आणि त्यांनीच परमशांती मिळेल. आपल्याविषयी गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या श्लोकात म्हणतो की तू युद्ध पण कर, माझी भक्ती पण कर, म्हणजे मला शरण आलास तर युद्ध हे करावंच लागेल तुला, यांनी परमशांती होऊ शकणार नाही. जन्म मरणाचा रोग नाही कटू शकणार, कारण तो स्वतःच जन्ममृत्यूच्या अधीन आहे. गीता ज्ञानदाता. आता इथे प्रसंग असा आहे की 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात त्यांनी काय सांगितलंय की अर्जुन, मी जे तुला ज्ञान सांगतोय आणि ते ज्ञान जो आश्रय करून तत्वदर्शी संतांचा शोध लावून घेतो आणि जो फक्त जरा आणि मरणातून सुटण्याचाच प्रयत्न करतो आहे, तर तो त्या तत्व ब्रह्मला आणि संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आणि सर्व कर्मांना जाणून घेतले आहे, सगळ्या कर्मांशी परिचित आहे. जी व्यक्ती जरा आणि मरणातूनही सुटण्याचा प्रयत्न करते आहे, संसारातील कुठल्या अन्य वस्तूची डिमांड करत नाहीये, तर तो समजून घ्या की तो त्या तत्वब्रह्मशी परिचित झालाय, त्या परमेश्वराशी परिचित झालाय, ज्याला शरण गेल्यानंतर साधक कधी परतून संसारात येत नाही आणि ज्याच्या कृपेमुळे परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होतो. आता जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण, आणि मरण म्हणजे मृत्यू. वृद्धत्व आणि मरणापासून जे सुटण्याचा प्रयत्न करतात ते त्या तत्वब्रह्मशी परिचित आहेत. आता अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात विचारलं. 7व्या अध्यायात केवळ 30 मंत्र आहेत, 29 मी तुम्हाला ऐकवले आणि 30 श्लोकात असे म्हणतो गीता ज्ञानदाता की अंतसमयी जे फक्त मलाच जाणतात तर ते मलाच जाणतात, ते माझ्यातच सीमित राहून जातात. मग 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारले की कोणतं तत्ब्रह्म? त्याला जाणल्यानंतर प्राणी जरा आणि मरणातूनही सुटण्याचा प्रयत्न करतो, तो कोणता तत्ब्रह्म? त्याविषयी सांगितलंय की तो परमअक्षर ब्रह्म आहे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात. गीताजींच्या अध्याय 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये तर तो आपली भक्ती सांगतोय की माझी साधना कर, माझ्याशी भावपूर्ण बन, मलाच प्राप्त झालास तर युद्ध पण कर. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीताजीमध्ये सांगतो माझ्या ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे आणि अंतिम श्वासापर्यंत त्याची भक्ती करत गेला तर मला प्राप्त होशील. गीताजी अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 6 मध्ये एक विशेष निर्णायक ज्ञान दिलाय की अंतसमय जो ज्यात भावित असतो, ज्याची आस्था ज्याच्यात राहून जाते, तीच त्याला प्राप्त होते. हेच सूक्ष्म वेदात सांगितलंय की आशा ता बासा होई और मन कर्म वचन सुमरियो सोई. आता गीताजी अध्याय नंबर 17च्या आणि श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलंय ओम तत्सद इति निर्देशः ब्राह्मणा त्रिविधा स्मृतः ब्राह्मणा तेन वेदाश्च विहिता पुरा. ब्राह्मण म्हणजे तत्वदर्शी संत. तसं तर ब्राह्मणचा अर्थ होतो ब्राह्मण जो ब्रह्म ओळखतो. आता जसं खरे सद्गुरू तर कबीर साहेब होते आणि कबीर साहेब तर एक आणि ह्या नकली सद्गुरूंचा तर अंत नाही, असे तर ब्राह्मणचा अर्थ असली होत असतो असा व्यक्ती ज्याने भगवानाला जाणून घेतलंय. बाकी ठीक आहे, छोट्या मोठ्या अन्य क्रियांनी पण ब्राह्मणाची पदवी कोणी मिळवतो तर तो वेगळा ब्राह्मण आहे. की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, म्हणजे पूर्ण परमात्मा परमाक्षर ब्रह्म. त्याला मिळवण्याची, त्याच्या स्मरणाची
ह्या 3 नामांचा निर्देश आहे. ओम तत् सत इति निर्देशय. निर्देश म्हणजे फायनल निर्णय, डायरेक्शन. डायरेक्शनचा अर्थ आहे अन्य बिलकुल नाही, केवळ तेच, नथिंग एल्स. हे 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात ओम तत्सत इति, बस हेच निर्देश, फायनल ऑर्डर. आणि ब्रह्मणे सच्चिदानंद घन ब्रह्मचे त्रिविध स्मरते, त्याचा 3 विधींनी स्मरणाची विधी आहे. 3 प्रकाराने स्मरण होत असते. आणि ज्या पुण्यात्म्यांना या दासाकडून हे 3ही मंत्र प्राप्त झालेत त्यांना माहिती आहे की ह्या स्मरणाची विधी 3 प्रकाराने कशी आहे. एक मंत्र तर ओम सार्वजनिक आहे, याच्यात तत् हा सांकेतिक आणि सत पण सांकेतिक. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17मध्ये 3 पुरुष सांगितलेत, एक सरपुरुष, एक अक्षरपुरुष. त्या दोघांना रिजेक्ट केले आहे. हे आणि त्यांच्या अंतर्गत इतके प्राणी आहेत. या भगवानांचे पुरुष म्हणजे प्रभू, या स्वामींच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत आणि स्वतः पण नाशवंत आहेत. जीवात्मा कोणताच मरत नसतो. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात लगेच म्हटलं आहे, उत्तम पुरुषातो अन्यः परमात्मात्युदारतः, की या दोघांमुळे गीता अध्याय 15च्या 16 श्लोकात वर्णिलेले क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष या 2 प्रभूंमुळे उत्तम पुरुष यांच्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष तर कोणी वेगळाच आहे, अन्यच आहे. यह परमात्मा इति उद्धारते, म्हणतात की उत्तम पुरुषा तू अन्य परमात्मा इति उद्धारते. य लोकत्रयम आविष्य बिभर्ती अव्यय ईश्वरः, आणि तोच परमात्मा म्हटला जातो. तो श्रेष्ठ भगवान तर या दोघांपेक्षा कोणी वेगळाच आहे. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषपेक्षा तो कोण आहे? तो परमाक्षर पुरुष आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे. परमाक्षर पुरुष म्हणा किंवा परमाक्षर ब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा किंवा अक्षर ब्रह्म म्हणा, अक्षर पुरुष म्हणा किंवा अक्षर ब्रह्म म्हणा. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये ज्यांच्याविषयी सांगितले ते परमाक्षर ब्रह्म आहेत, उत्तम पुरुष आहेत. तो अन्य परमात्मा इति उद्धारते. यह लोकत्रयम आविष्य बिभर्ती, जो संसाररूपी वृक्षाचं मूळ आहे, तो मूळ मालक आहे, जो सगळ्यांचं पालनपोषण करत असतो, जो 3ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं भरणपोषण करतो, तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. आता असा प्रसंग आहे 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या मंत्रात गीता ज्ञानदाता आपल्याविषयी सांगतोय की माझी भक्ती कर, मला प्राप्त होशील, पण ओम नावाचा जप कर. ओम नावामुळे जी परमगती मिळेल ती ब्रह्मलोकची प्राप्ती आहे. ब्रह्मलोकात गेले प्राणी परत वापस येतात, जन्ममृत्यूमध्ये राहतात. आणि गीता ज्ञानदाता सांगतो की माझे आणि तुझेही अर्जुना खूप जन्म झाले, तू नाही जाणत. तर यावरून पूर्ण मोक्ष आणि सनातन परमधाम आणि परमशांती नाही होऊ शकत. गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक 23मध्ये ओम तत्सत या 3ही भगवानाचे मंत्र आहेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि परमअक्षरपुरुषांचे. क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म आणि परमअक्षरब्रह्म. तर क्षरब्रह्म म्हणा, याला सरळ ब्रह्म पण म्हणतात, याला ज्योतस्वरूपी निरंजन कालसुद्धा म्हणतात. याचा ओम मंत्र आहे, हे तर याने डिक्लेअर करूनच ठेवलंय. आता त्या परमात्म्याला मिळवण्यासाठी ह्या 3 मंत्रांची साधना आहे किंवा पूजा नाही, किंवा साधना आहे. जसं की जल पाणी नीर, जसे हे धनधन सद्गुरूवाले देतात 3 मंत्र, अकाल मूरत, सत्स्वरूपी राम, सत्पूरक. हे तर मिळवायचे आहेत आपण, हे तर शोधायचे आहेत. जसे जलपाणी नीर करत राहील. पाण्याची माहिती आहे, पृथ्वीमध्ये जल आहे, ते मिळणार कसं? त्याची ती साधनं खरेदी करावी लागतील, आणावी लागतील. ती बोक्की मारावी लागेल. श्वास आणि उच्छ्वासच्या या 2 मंत्रांचा ओम आणि तत् हा सांकेतिक आहे. हा अक्षर पुरुषाचा मंत्र आहे, ज्याला परब्रह्म सुद्धा म्हणतात. तर या दोन्ही मंत्रांचा श्वास उच्छ्वासाने जप करायचा असतो. ह्या श्वास उच्छ्वासाची बोक्की लागेल आणि मग ते काय होईल? जसे बोक्कीचे काम आहे की पाईपला पाण्यापर्यंत पोचवणं. या दोन्हींनी पाणी बाहेर येणार नाही, मिळणार नाही. मग तिसरा हँडपंप लावावा लागेल त्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. ती पण सेवा पूजा आहे. असेच या 2 मंत्रांनी, जे सत नामाच्या 2 अक्षरांचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्, सांकेतिक दास सांगतोय,
या पृथ्वीवर 21 ब्रह्मांडामध्ये या दासाव्यतिरिक्त ना या नावाला कोणी परिचित आहे तिन्ही मंत्रांशी आणि नाही कोणी अधिकारी आहे हे नक्कीच मानून घ्या. आणि कोणी देत असेल तर तो धोकेबाज आहे. अगर कोणी या दासाकडून घेऊन जाऊन कुठे पण सुरू करून ठेवली असतील दुकानं तर मिळेलच कुठेतरी लपलेला छपलेला. मग समाज त्याच्यापासून सुद्धा सावध राहील आणि त्याच्या फसलेल्या जाळात भक्तांना सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करेल की चुकीच्या माणसात फसलास तू. असे हे दुश्मन आधी पण होते ज्यांनी भ्रमित केले, डुबवून टाकले, देशचा देश, पूर्ण मानव समाजाला भरकटवून टाकले. हे भगवानाचे शत्रू आहेत, परमात्म्याच्या लेकरांना मिसगाईड करत राहिलेत. आता ओम आणि तत् हे तर सतनाम 2 अक्षरांचे आणि हे राधास्वामींचे गुरु स्वतः म्हणतात, जो 2 अक्षर का भेद बतावे सोय गुरु पूरा कहावे. यांना एक पण अक्षर कळत नाही. 5 नावे काळाची, 5ही त्यांचा जप करतात. याच कारणाने यांच्या मुख्य सुद्धा भूताची योनी मिळवून बसलाय आणि आपल्या शिष्य बुकीमध्ये पुढे जाऊन प्रवेश करून हुक्का पितोय आणि चुरमा खात बसलाय. रोटी खातोय, खा इथेच, खा धक्के, कारण की संत मिळाले नाहीत. आणि मागचे पुण्यकर्मी प्राणी होते ते महात्मा, पुढे चार्जर ठीक मिळाले नाहीत, सद्भक्ती मिळाली नाही, मागची बॅटरी डिस्चार्ज होऊन गेली, पुण्य क्षीण झाले, भूतच बनायचं होतं. मग करोडो लोकांना फसवल्याचा दोष डोक्यावर ठेवून गेला, मग दुर्गती न्यारी होईल याची. हे खरं समजा पुण्यात्म्यांनो, दासाचा कुठला त्याच्याशी भाईबटवारा नाही, काही कुठल्याही हिश्श्यात भागीदारी नाही की त्यांना खोटं बोलून जनतेला आपल्या मागे लावून त्यांचा कुठला हिस्सा घेत नाही. परमात्म्याने या दासाला ते ज्ञान दिले जे कोणाकडेही नाही, याच्याशिवाय जीवाचं कल्याण होणारच नाही. परमात्म्याच्या लेकरांनो, आपलं जीवन नाश करत आहेत, मला खूप रडू येतं किती वेळा बसून की कोणत्या साईडने समजू भगवान, आपणच दया करा या लेकरांवर. आपण सुरुवात केली आहे तर हे पार पण करा परमात्मा. आम्हा जीवांच्या नियंत्रणात नाही आहे हे इतके मोठे मिशन सफल करणे, तुम्हीच दया करा. तर पुण्यात्म्यांनो, असा हा प्रसंग आहे की जसं हँडपंप लावला, बोक्की पोचली, पाईप पण खाली गेला, बोक्कीचं काम झालं पूर्ण. आता पाईप जो आहे त्यावर एक हँडपंप लावावा लागेल. आता त्या हँडपंपला पण पुन्हा त्याची पूजा आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. ते सारनाम आहे, हे सतनामे 2 अक्षरांचं, एक ओम आणि तत्, आणि सत जे आहे ते सांकेतिक आहे, हे सारनाम आहे. तर या पूर्ण प्रोसिजरचे स्मरण करण्याने पूर्ण सिस्टीम जिला स्मरण करावे लागते ते पूर्ण सिस्टीममधून पाणी बाहेर येईल. तर आपण पूजा नाही करत, ही पूजा तर आपण जलाची करतो. हँडपंप लावा आणि जलाची पूजा करत आहेत. जी वस्तुप्राप्तीसाठी साधने वापरतो ती तर साधन आहेत. तर अशी ही साधन आहे ते परमक्षर ब्रह्म मिळवण्याची. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिवेदा स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या स्मरणाची त्याला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा निर्देश आहे. तर आता गीताजी अध्याय नंबर 8 मधील श्लोक नंबर 7-5 मध्ये तर तो आपल्या विषयी सांगतो, माझी भक्ती करा तर मी प्राप्त होईन, पण जन्म आणि मृत्यू तुझी पण राहील आणि माझी पण राहील. गीताजी अध्याय नंबर 8 मधीलच श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमक्षर ब्रह्म आदिपुरुष परमेश्वराची भक्ती करणारा त्यालाच प्राप्त होत असतो. त्याच्यासाठी ऑप्शन देऊन ठेवला की मला माहीत नाही, तत्वदर्शी संतांना विचारा. आता प्रसंग असा आहे की 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात सांगितलंय की अर्जुन, जेव्हा तुला पूर्ण अध्यात्माचं ज्ञान होईल आणि तत्वज्ञानाशी त्या तत्वब्रह्माशी परिचित होशील आणि सगळ्या कर्मांशी परिचित होशील, तेव्हा तो प्राणी इथल्या कुठल्याही वस्तूंची डिमांड नाही करत. तर पुण्यात्म्यांनो, ही कर्मांची माहिती आपल्याला दिली जाते आजच्या सत्संगात. आता जशी शंका येते की एका बाजूला विधान आहे परमात्म्याचं की जसं पण कर्म प्राणी करेल तसं त्याचं फळ अवश्य मिळेल, दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की गुरु बिन माला फेरते
गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण। गुरुजींशिवाय जे दान पुण्य करत असतील ते व्यर्थ आहे, भक्ती पण करतात ती पण व्यर्थ आहे. दुसरीकडे असं पण म्हटलं गेलंय की आता जसं कोणी कर्म करेल, जसे पण आहे तसं त्याला फळ मिळेल. अगदी सत्य आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? मधुकर सीताराम पवार. आपण कुठून आलात? राहणार देवगाव, तांडा तालुका, बदनापूर जिल्हा, जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 5/5/2018. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजच्या शरणमध्ये येण्याच्या अगोदर आम्ही देवी देवताची भक्ती करायचो. आमचे जे आई वडील जे भक्ती करत होते, तर आम्ही आमचे शेवालाल महाराजाची भक्ती करीत होतो. आणि ते उपास दसऱ्याला बोकड्या कापायचा, आणि बोकड्या कापल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी 9 दिवस उपास करायचा. उपास करायच्यानंतर मग 9व्या दिवशी बोकड्या करून सनी काही लोकांना बोलवायचं, आणि बोलवून सनी मग त्यांना काही सांगायचं की बाबा आमच्या इथं कार्यक्रम आहे, उपास धरायचा, उपास सोडायचा. ते आम्ही भक्ती करीत होतो. मग त्याच्यानंतर आमची 1-2 वर्षानंतर आमच्या गावातले लोक काही माळकरी झाले. मग माळकरी झाल्याच्यानंतर आम्ही पण त्यांच्या मागं गेलो. ते म्हणले की बाबा तुम्ही हे तुमचे आईवडील करतात, तुम्ही किती दिवस करणार? तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो. तर आम्ही जय गुरुदेव पंथामध्ये गेलो, आणि गळ्यामध्ये माळ टाकायचं, आणि महादेवाची भक्ती करायची. पंढरपूरला जायचं, पायी पायी वारी करायची, आणि पैठणला जायचं, कुठं भजन करायचं, कुठं कीर्तन असलं तर श्रवण करायचं. हे अशा पद्धतीनं आम्ही भक्ती चालू ठेवीत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात, आणि महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिविधी आहे, भक्ती साधना आहे, त्या भक्ती साधनेत आपण लीन होतात. मग हे सगळं असताना आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या शरणात का गेलात, आणि त्यांचा परिचय आपल्याला कसा झाला? त्यांचा परिचय असं झाला बघा जी, आम्ही खूप बेमार होतो. तर आम्ही दवाखान्यात जायचो. दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं की बा तुम्हाला सांधिवात आहे. सांधिवात झाल्याच्यानंतर आम्हाला काही बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. त्याच्यानंतर आमचे मुलगा, आमचे घरचे परिवार सगळे आम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं. मग तिथं गेल्याच्यानंतर आम्ही CT स्कॅन केलं, आणि डॉक्टरने सांगितलं की त्यांच्या कॉन्टिंगमध्ये बोलवलं त्यांना, आमच्या मुलाला, आमच्या घरच्या परिवाराला, की बाबा हे जे तुमचे वडील आहे, हे जे तुमचे मालक आहात, तर यांना दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये स्टॉक ठेवा लागेल. कारण की का बरं, यांच्या गुडघ्यामध्ये जे वाट्या असतात ते वाट्या गेलेल्या आहे. मग या वाट्या जर तुम्हाला बसून घ्यायच्या असल्या तर तुम्ही बसू शकता, नाहीतर मग हे एक ना एक दिवस यांचं मृत्यू होणार. मग ते आमचे मुलगा, आमचे परिवार सगळे घाबरले की बाबा आमच्या वडिलाचं कसं व्हायचं, असं म्हणून सनी मग कॅन्टीनच्या बाहेर डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही आता जेवू शकता. आम्ही सलाईन चालू होती, आम्ही गुपचीत ऐकत होतो पलंगावर. मग आम्ही डॉक्टरना विचारलं की डॉक्टर साहेब ते वाट्या केवढ्याला भेटतात? मग डॉक्टर साहेब म्हणे की ह्या वाट्याची किंमत आहे म्हणे एका वाट्याची 1.5 लाख रुपये. मग 1.5 लाख रुपये तर दोन्ही वाट्याला 3 लाख रुपये लागतात. तरी एवढा पैसा तर आमच्याकडं नव्हता. मग असं तर आमचे जे जोडीदार होते तर एक दिवस आम्हाला उठता येत नव्हतं. मग असं करून सर आम्ही शेतामध्ये बैलगाडीने जात होतो. बैलगाडीने जाताना आमचे जे मित्र होते ते सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये आलेले होते. मग ते रस्त्यावर भेटले, आम्ही रामराम केलं. रामराम तर रामराम. म्हणे का हो तुम्ही का परेशान आहोत? आम्ही म्हणलो की बाबा आम्हाला खूप बिमारी आहे. तर डॉक्टरला दवाखान्यात गेलो, मेडिकल औषध आणि ते सगळं आमच्यासोबत होतं. सोबत असल्यानंतर म्हणे एवढं करून सनी पण तुम्ही परेशान आहात? म्हणलं हो. तर मग ते म्हणे एक काम करा, मी संध्याकाळी 5 वाजता तुम्ही वापस या, मी पण येतो, तुम्हाला माझ्यासाठी एक आयुर्वेदिकची गोळी आहे ती गोळी देतो म्हणे. ती गोळी जर तुम्हाला आराम पडला तर ठीक, नाही पडला तर तुमचा दवाखान्याचा जे खर्च आहे तुम्ही करू शकता. बरं ठीक आहे. मग ते आले भगतजी. मग मी पलंगावर झोपेल होतो. झोपेल असताना मग ते आले तर मग एक गोळी दिली आयुर्वेदिकची गोळी दिल्याच्यानंतर मग आम्ही दुधामध्ये म्हणे 1 कप दूध घ्या, त्याच्यात गोळी घ्या. गोळी घेऊन आम्ही घेतली
आणि थोडा वेळ आराम करा. मग आम्ही आराम केलं, पलंगावर झोपलो. तर मग थोडं 5-10 मिनिटांनी आम्हाला थोडं आराम वाटलं. मग ते आम्ही चहा प्यालो, बसून उठलो. त्यांनीच आम्हाला उठिलं, मग बसा म्हणे थोडा आराम करा आणि याच्यानंतर तुम्हाला जर बरं वाटलं तर ठीक आहे, नाही वाटलं तुमच्या ज्या गोळ्या आहे त्या गोळ्या तुम्ही चालू ठेवा. तर मग आम्हाला थोडं बरं वाटलं तर मग एक गोळी पुन्हा त्यांनी आमच्याजवळ ठेवली. म्हणजे संध्याकाळी काय करा, जेवण करा. जेवण करायचं नंतर आम्ही तर जेवण काही करीतच नव्हतो, आम्हाला भूकच लागत नव्हती. तर मग ही गोळी संध्याकाळी घ्या. सकाळी जर तुम्हाला जर आराम वाटलं तर ठीक आहे, नाही वाटलं तर तुमचं जे समजा दवाखान्याचा चालू आहे ते चालू ठेवा. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी एक गोळी घेतली. गोळी घेतल्यानंतर भगतजी सकाळपर्यंत आम्हाला थोडं म्हणजे 50% आराम वाटलं. 50% आराम वाटल्यानंतर आम्ही सकाळी मग अर्धी भाकर जेवण केलं. केल्याच्यानंतर मग ते भगतजी आले 8-9 वाजता. म्हणे कसं का हो तुमची तब्येत? म्हणलं माझी तब्येत खूप ठीक चांगली आहे. मग एक काम करा, आता तुमची तब्येत चांगली आहे. मग आपल्या जालन्यामध्ये म्हणे सद्गुरू रामपालजी महाराज सत्संग चालू असतं. सत्संग चालू असताना तिथं आपल्याला रविवारी जायचं आहे. म्हणलं रविवारी तर जायचं हे गोष्ट खरी आहे, पण मला तर खालून उठता येत नाही, मला चालता येत नाही. मग मी कसं येणार? अहो तुम्ही काय करा, फक्त इथून चला. तिथं तुम्हाला बसायची तकलीफ होणार नाही, तुम्हाला उठायची तकलीफ होणार नाही, तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित राहू देऊ. मग ते आम्ही सोबत आलो. मग इथं बसलो. भगतजी आम्हाला खुर्ची दिली बसवायला. तुम्हाला खाली बसता येत नसेल खुर्चीवर बसा. मग आम्ही बसलो, सत्संग ऐकलं सद्गुरू रामपालजी महाराजचं. त्याच्यानंतर ते म्हणे आता कार्यक्रम तुम्ही ऐकलं, मग तुमची इच्छा असली तर तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता, नाहीतर तुमची इच्छाप्रमाणे तुम्ही राहू शकता. म्हणलं ठीक आहे. तर मला सत्संग खूप आवडलं भगतजी, मग मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मुख्यतः आपल्याला जो सांधेवातेचा त्रास होता त्या त्रासाच्यामुळंच आज आपण संत रामपालजी महाराजांकडं त्यांचा सत्संग ऐकला त्यांच्याकडनं आणि त्यांच्याशी आपण जुडले गेलात. तर जेव्हा आपण त्यांच्याकडनं ही सद्भक्ती घेतली, जे काही मंत्र आपण त्यांच्याकडनं घेतलं, त्यानंतर जो आपल्याला सांधेवाताचा त्रास होता त्यातून काही आराम मिळाला का? हा भगतजी, त्याच्यातून आम्हाला एवढा आराम मिळाला की 100% आराम मिळाला. कारण की आम्ही ज्यावेळेस नामदीक्षा घेतली तिथून हळूहळू 6 महिन्यापर्यंत आम्हाला दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही. डॉक्टरनं सांगितलं होतं वाटी बसवायची गुडघ्यामध्ये, पण आम्ही वाटी पण बसवलं नाही. आम्हाला कुठं एक इंजेक्शनसुद्धा घेतलं नाही आणि गोळीसुद्धा घेतलं नाही. आज 3 वर्षापासून आम्ही खूप आराम आहे. सगळं आमचा परिवार सगळं आम्ही अगदी आनंदात आहोत भगतजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला जे काही गुडघ्याच्या वाटीचा जो काही त्रास होता, जो सांधेवाताचा आपल्याला त्रास होता, जे ऑपरेशन केल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं, परंतु केवळ सद्भक्तीमुळे ते बरं झालं, तर हे कसं काय शक्य आहे? हे तर आम्हाला स्वतःला अनुभवाला भगतजी. जेव्हा आम्ही सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये आलो तेव्हा आम्हाला नाम जाप करायचं मंत्र दिलं. तेव्हापासून आम्ही नाम जाप करायचो. हळूहळू मग ते आमचं जे गुडघ्याचं त्रास होतं ते त्रास हळूहळू चांगलं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही एकदम चांगले आहोत. सर, आपण सुरुवातीला जी काही भक्तिसाधना करत होतात ती भक्तिविधी करत असतानाच संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेले. तर मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या 2 भक्तिसाधना आहे, या 2 भक्तिसाधनेमध्ये आपल्याला काय फरक आढळला? या भक्तिसाधनामध्ये जे रामपालजी महाराजच्या शरणमध्ये जे आपण येत आहोत आणि आपण जे पहिली भक्ती करत होतो किंवा कुठं पूजापाठ करत होतो, हे तर एक मनमानी आचारांची भक्ती होती. त्याच्यामुळं आपल्याला काही सुख मिळत नव्हतं. तर सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला खूप काही सुख मिळालं, खूप काही आनंद मिळालं. आपल्या परिवारामध्ये खूप आनंद आहे. सर, याचा अर्थ असा होतो का की आपण जे पूर्वी देवी देवतांची पूजा करत होतो आणि त्या देवी देवतांची पूजा करून आपण जी काही साधना करत होतो ती साधना सोडून दिली आपण आज, आणि आपण दुसरीच साधना करत आहेत, किंवा त्या देवी देवतांची आज आपण पूजा करत नाही, याचा अर्थ असा होतो का? आम्ही त्याच देवताची भक्ती करत होतो, परंतु शास्त्र अनुकूल न करीत होतो. म्हणजे आज त्याच देवताची भक्ती आम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांनी समजून दिली. कारण त्याच देवी देवताची जे मंत्र दिलेले आहे त्याच मंत्राने
आम्हाला खूप काही ठीक झालेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांनी आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश हे जे काही देवता आहे यांचीच साधना शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला पटवून दिली आणि हे देवता आपल्याला आदरणीय आहे आणि त्यांची साधना आपण कशी करायला हवी, त्यांचे मंत्र काय आहे, ती सतसाधना काय आहे याची ओळख संत रामपालजी महाराजांनी आपल्याला करून दिली. त्यानंतर आपल्याला बरेचसे असे शारीरिक कष्ट जे होते ते त्यातून दूर झाले. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर समाजाला काय संदेश द्याल? संदेश तर काही देत नाही भगतजी. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भगतजी समाजाला की बाबा आम्ही जे सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये येऊनसनी आमचे जे दुःख आमच्या मागं जे होतं ते आम्ही पण चांगले झालो. तसेच तुम्ही पण सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये या आणि तुम्ही पण चांगले व्हा. सर, आता जो आपण तो संदेश आपण एक सर्वसामान्य जनतेला दिला, तोच संदेश जर आपण आपल्या नातलग मित्रपरिवार आणि आपले जे समाज बांधव आहे त्यांना आपल्या लोकल भाषेतून आपण काय संदेश द्याल? सांगलो मारे भाईओ, आपण जे गोरमाटी समाजचं हाई समाज आपण सेवालाल महाराजर भक्ती करते चले आमचा ओरे करता से આપણે गोरमाटी समाजांना संदेश दूचू की बापू आपण ये जे सद्गुरू रामपालजी महाराजचं ये शरणेम आओ और प्रत्येक जिल्हा महिना आमदान केंद्राचं वो केंद्र पाहो आणि वो तो नामदीक्षा लो और अनुभव लो की सेवालाल महाराजर आपण जे भक्ती करायचा हाई वो मतचं का दुसरी आमचं केशव बंजाराजेचं व मायरोचं दुसरोचं हाई केशव बंजाराजे सागळीचं हाई सागळी सेवालाल महाराज व मायरोचं. परंतु आपण माहितीचे नाही करता आणि आपण होतो पडेल आणि जे दिल्ली लावरीती जे शब्द केवलो सेवालाल महाराज पण हाईच दिल्ली लावरीती कुणसोच येर आपण विचार करा, अभ्यास करा आणि आपण मै बी गोरमाटीच छू, मै बी दसराव करतो तो, बकरा काढतो तो, शेळोई करतो तो, पण हाई प्रथा सोडदा. हाई प्रथा आजचीचा आपण बालबच्चानं घरदारांनी जर सुखी करायचं तर हाई प्रथा सोडता नाही आपण खर भक्ती करो आणि आपल्या जीवर कल्याण करलो. सर, जसं आपण आपल्या लोकल भाषेमध्ये आज आपल्या समाज बांधवांना जो काही संदेश दिला, थोडक्यात सांगायचं तर आपण जी शास्त्रविरुद्ध जी काही साधना करत होतो ती शास्त्रविरुद्ध साधना सोडून आपण शास्त्रोक्त साधना करायला हवी. आणि संत रामपालजी महाराज आजच्या घडीला दिल्ली मंडल येथे आहेत आणि ते खरं तर एक कबीर साहेबांच्या अवतारात आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन त्यांनी सर्व समाजाने आपला जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजचे केंद्र चालू आहे. तिथं यायचं आणि फोन करून सनीन त्या टी व्हीवर कार्यक्रम चालू आहे त्याच्यावर फोन करून सनीन नामदान केंद्रावर यायचं आणि तिथं नामदीक्षा घ्यायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलवर जे काही सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात त्याखाली जी पट्टी चालते त्या पट्टीवर काही मोबाईल नंबर दाखवले जातात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. तर ह्या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात किंवा त्याला किती पैशांची पावती फाडावी लागते जेणेकरून त्याला हे नाम मिळेल? भगतजी 1 रुपयासुद्धा खर्च येत नाही. भगतजी नामदान फ्री आहे. भगतजी 1 रुपया कुठं द्यायचं काम नाही, कुठं खर्च करायचं काम नाही. धन्यवाद सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.